चांदी वाढली 80-90 हजाराची चांदी 1.5 लाखापर्यंत गेली, 1.5 लाखावरून 2.5 लाखापर्यंत गेली. माझ्या घरी चांदी आहे, माझ्या घरी सोनं आहे, मला काय फायदा झाला? ना मी ते सोनं विकलं, ना विकायचा माझा कुठला मूड आहे, ना मला ते कधी गहाण ठेवायचंय आत्ता, ना मी कुठेतरी गहाण ठेवलंय. मग याचा मला काय फायदा होणार? काही फायदा होणार नाही. याचा फायदा फक्त त्यांनाच होणार जी लोक ट्रेडिंग करतात, जे लोक ट्रेडर आहेत त्यांना. इन्व्हेस्टर पेक्षा बराच मोठा फायदा हा ट्रेडरना होतो. इन्व्हेस्टर कालांतराने बऱ्याच कालांतराने पुढे जातो. ट्रेडर हा असा पुढे जाऊ शकतो म्हणतोय मी, जातो मला म्हणायचं नाहीये. ट्रेडर स्वतःच्या मूर्खपणानेच फक्त मागे पडतो, बाकी ट्रेडर हे पुढे जातात म्हणजे जातात. जर का एखादी गोष्ट पुढे जाते तर त्या गोष्टीचा बाय पोझिशन जर का घेताय, आता फॉरेक्स मध्ये कुठल्याच गोष्टीला डिके नाहीये. तुम्ही एखादी बाय पोझिशन 0.01 लॉटची जरी घेऊन ठेवलात आणि ती ठेवून दिलात तर ती तशीच राहते जोवर तुमच्याकडे फंड आहे. ह्या गोष्टीचा फायदा ट्रेडिंग मध्ये घ्या. मी म्हणत नाही महिने पोझिशन ठेवा, मी तुम्हाला असं पण म्हणत नाही की एखादी पोझिशन आठवडे ठेवा, पण एखादी पोझिशन घ्या आणि ती काही तासांमध्ये जर का वाढत्या सिल्वरमध्ये, वाढत्या गोल्डमध्ये फायदा घेता आला तर घ्या ना. तुम्हाला काय सांगतो मी, गोल्ड, सिल्वर, मेटल्स किंवा अगदी डॉलर सुद्धा हे ते करन्सी आहेत जे स्टेबल करन्सी आहेत. जेव्हा मार्केट पडतं किंवा जगामध्ये अनिश्चितता चालू होते ना, जगात काहीतरी असं गडबड चालू होतं, लोक धावत मागे लागतात स्टेबल गोष्टींच्या मागे. सिल्वर आहे, गोल्ड आहे, तुमचं अगदी सगळे मेटल पकडलात तरी चालेल. याच्या बरोबर फॉरेक्स मधला तुमचा डॉलर आहे, युरो सुद्धा स्टेबल आहे, युरो तर सगळ्यात जास्त स्टेबल आहे. ह्या गोष्टींकडे लोक धावत जातात आणि कालांतराने ते बळकट होतात आणि बाकीच्या गोष्टी स्वस्त होतात, पडतात, खराब होतात. जसं इंडियन मार्केट निफ्टी पकडलात तर एखाद्या जगामध्ये एखादं काहीतरी हालचाल झाली, जसं की आता एक लाईव्ह एक्झाम्पल देतो, व्हेनेझुएलाचे जे हेड होते त्यांना अमेरिकेने कॅप्चर केलं, व्हेनेझुएलाच्या अशांततेचा फायदा घेतला आणि व्हेनेझुएलावरती टेक ओव्हर केलं किंवा अगदी रशिया आणि युक्रेनवरती वॉर केलं आणि जगात एक हालचाल झाली. हे का होतं मी तुम्हाला सांगतो नंतर, पण लक्षात घ्या, जगात कुठली पण एखादी मोठी घटना जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्यासारखी घडली तर त्यामुळे मार्केटमध्ये अनिश्चितता तयार होते. माझे कुठेतरी घेऊन ठेवलेले शेअर किंवा माझे बॉन्ड, माझ्या गोष्टी यांच्यापेक्षा सुद्धा लोकांना स्टेबल गोष्टी आवडतात. सोनं मी घरात घेऊन ठेवलं काय, सोन्याचे बॉन्ड घेऊन ठेवले काय, सोन्याचे ऑर्नामेंट घेतले, काही घेतलं काय, लोकांना ते स्टेबल वाटतात. मी लोकांना म्हणजे कुठले, तुमच्या आमच्यासारखे लोक पण म्हणतोय आणि मोठे इन्व्हेस्टर म्हणतोय, FII सारखे.